प्रत्येकाला गादी सेपरेट, रग, चादर सर्व गोष्टी असायच्या. या आठवणीतली बेल दाखवतो. केलंय आनंदाश्रम म्हणून एक वृद्धाश्रम पण चालू केलंय, की प्रत्येकाला एक ताट द्यायचे आणि ही ताट खूप आठवणीतली ताट आहेत. या माझ्या मागच्या साईडला हॉल आहे, जेवणाचा हॉल होता. सर्वांना जय शिवराय. आणि आज आपण सकाळीच एक नवीन व्हिडिओ बनवतोय. ते माझ्या माग बेडच्या साईडला एक पेटी दिसते ना, तर ती हॉस्टेलची पेटी आहे. मी तुम्हाला दाखवतो. ही पेटी माझी हॉस्टेलची आहे. तर मी आज हॉस्टेलला जाणार आहे ना, आपल्याला व्हिडिओ टाकतोय, तर नक्की पहा. धन्यवाद. मित्रांनो, आपण मगाशी घरात होतो आणि मला वाटलं पाऊस उघडन आणि मी नेमकं एक घराच्या 100 मीटर पुढे गेलो असन आणि पाऊस चालू झाला. तर कुठं थांबायचं तर मी ह्या ठिकाणी नाही का 2000 स किती 17-18 साली 10वी झाली होती आणि लोणीकंच्या माथ्यावर एक खंडोबाचं मंदिर आहे दिसतंय ते. तर तिथं आम्ही ग्राउंड म्हणजे मी अकॅडमीत होतो तेव्हा ग्राउंड करायचो आणि ह्याच्या मागच्या साईडला म्हणजे मंदिराच्या समोर जे मोकळं मैदान आहे ना, तिथं म्हणजे चांगला मोठा 7-8 एकराचा पट्टा आहे. मैदान नाही, पण असं डोंगराळ भाग आहे थोडाफार, माळरान. तर तिथं आम्ही ग्राउंड करायचो आणि इथं सपाट्या, जोर, परत आमची पिटी अर्धी इथं व्हायची. आम्हाला पनिशमेंट पण इथंच भेटायची. तर ते झाला एक भाग. पण आजचा व्हिडिओचं कारण वेगळं आहे. तर आपण आज मी ज्या हॉस्टेलला राहिलो, त्या डोंगराच्या शेजारीच आहे. इकडे डोंगर आहे ना, म्हणजे बिजेसपासून पाहिलं तर 2.5 ते 3 किलोमीटर एकदम डोंगराच्या पायथ्याला आहे. आणि माझी 8वी 9वी 10वी तिथं गेली. आणि तिथले जे आयुष्यभराचे अनुभव आहेत ना, खरं तर सगळे बाळकडू मला तिथूनच भेटले. तर आपण आज जाऊन तिथं सगळे म्हणजे माहिती घेणार, म्हणजे माहिती नाही, पण मी तुम्हाला दाखवणार आहे, की माझं हॉस्टेल लाईफ कशी होती. आणि कमेंटमध्ये तुम्ही पण दाखवा, की तुम्ही कोण-कोण हॉस्टेलमध्ये गेलाय. तर चला तर पाहू आपण. माझ्या हॉस्टेलला जाऊ आणि आपण सगळ्या शिक्षकांची गाठ घेणार आहे. आम्ही राहिलेलो म्हणजे जे मदर इंडिया सॉरी मिस्टर इंडिया पिक्चरमध्ये जसे डबल बेड आहेत, तसे बेड, हॉल, किचन परत सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. तर मी तुम्हाला नक्की दाखवतो. तर चला तर पाहू. खूप मस्त वातावरण आहे. तुम्ही एकदा नक्की या. सगळी हिरवळच आहे इथं. नाही गाडी भर पावसात तिकडं पलीकडे आहे. आणि हे खंडोबाचं मंदिर आहे. पहिले इथं एक लिंबाचं झाड होतं. तर ते तोडून टाकलं आणि आता मस्तपैकी असं बांधलंय. आणि हा सोलापूर हायवे रोड, जो बायपास आहे सोलापूर हायवे, या साईडला सोलापूर हायवे आणि या साईडला नगर हायवेला जो मिळतोय लोणीकन मध्ये तो बायपास. मित्रांनो, आजपासून आपण रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे. आता मी गाडी चालवतोय. आता बरं पावतात आपण व्हिडिओ जाणार आहे. काय करायचं, काय झालंय आज सुट्टी असल्यामुळं मग मला पण वेळ भेटत नाही. आणि मग कसं मी परिपूर्ण आता व्हिडिओ साठीच काय आणणार आहे. तर आपण डायरेक्ट शाळेत भेटू आता, चला. मित्रांनो, फायनली आपण शाळेपाशी आलोय आणि माया माग इकडच्या साईडला रोड आहे. पहिला पलीकडच्या साईडने होता. तर आपण आता थोडा पाऊस झालाय, चिखल आहे. गाडीला पण यायला ताण होतोय, पण आपण जाऊ. आणि हा समोर चाललाय जो ब्रिजेसला चाललाय, डायरेक्ट नगर हायवेला मिळतो. तर मित्रांनो, आपण फायनली शाळेपाशी पोहोचलोय आणि हे शाळेचं मेन गेट आहे, तुम्ही पाहू शकता. आणि जे आपल्या या शाळेचे माजी विद्यार्थी असतील त्यांना बरोबर गेट समजल. आणि शाळेचं नाव या साईडला आहे, तर भटके विमुक्त जाती शिक्षण संस्था पुणे, आणि माध्यमिक आश्रमशाळा आणि प्राथमिक आश्रमशाळा एकत्र आहेत खालच्या साईडला.
प्राथमिक आश्रमशाळा आहे आणि वरच्या साईडला माध्यमिक आश्रमशाळा आहे. तर संपूर्ण माहिती दाखवतो मी तुम्हाला आणि आम्ही हॉस्टेलमध्ये कसं राहिलो ते पण दाखवतो पूर्ण माहिती. मित्रांनो, या वडाच्या झाडाखाली ना पहिल्या टर्की कोंबड्या आणि ते असायचं. तर एवढं मोठं झाड झालंय 10 वर्षात, 10 ते 15 वर्षात, आणि त्या साईडला गेट आपण आतमध्ये आलोय शाळेच्या. आणि ह्या माझ्या मागच्या साईडला हॉल आहे, जेवणाचा हॉल होता पहिला, आणि आता पण तेच आहे. तर आपण हॉलमध्ये जाऊ. जुने विद्यार्थी असते आणि त्यांना बरोबर समजेल की कोणता एरिया आहे, कसं आहे. आणि चेंजेस भरपूर झालेत इकडं. प्राथमिक शाळेची बिल्डिंग होती आणि हे मुलींचं वसतिगृह आहे. खाली मूकबधिरांचं होतं आणि थोडंसं पुढं गेल्याच्या नंतर इथं या साईडला साईबाबाची मूर्ती 35-36 फुटी ते दाखवतो. आणि त्याच्या अगोदर आम्ही हॉलमध्ये, या हॉलमध्ये जेवायला असायचो. तर हॉलची पण शूट दाखवतो तुम्हाला. चला. आणि बाबांनी आता नवीन हे पण केलंय, आनंदाश्रम म्हणून एक वृद्धाश्रम पण चालू केलंय. आपण जेव्हा होतो तेव्हा खूप हे होतं, माहिती नव्हती. आणि हा हॉल इथं या साईडला मुली बसायच्या. आता जे जुने असतील त्यांना बरोबर समजेल. सगळी पेंटिंग वगैरे, आमच्या वेळेस तर काय पेंटिंग पण नव्हती. हे स्टेज असायचं पुढच्या साईडला, इकडं स्टेज, आणि या साईडला आम्ही बसायचो इकडं या कोपऱ्यात. तर हा आमचा पट्टा असायचा खांबाच्या पलीकडून. अख्खे आम्ही म्हणजे माध्यमिकचे सर्व सर्व विद्यार्थी इकडे असायचे. आणि या साईडला डोंगर. तर ही हे पट्टा सगळा आमचा असायचा. आता वर्गात पोरं गेलेले आणि पेपर चालू आहे त्याच्यामुळे मला वर्गात नाही जाता आलं. ते फळा वगैरे प्रत्येक आठवण, आता इथं प्रोजेक्ट पण लावलाय, आपल्या वेळेस नव्हता. तर खूप भारी वाटतं. आणि इथं प्रत्येक याच्या आठवणीत ही एंट्री, पाहुणे यायचे इथून, आणि मग इथं सर्व मुली आम्ही वाढायला इथं असायचो. ह्याच्यात सगळी मुलं मुली बसायचे. मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवलं तुम्हाला. आता मी शॉर्ट मध्ये दाखवतोय. पण बाहेर पाऊस लय चालू आहे आणि त्या पावसात शूट घेतोय मी. आता काय झालं, मला कामामुळे वेळ नाही भेटत. वडाचं झाड बघा केवढं झालंय. आणि हे ग्राउंड, हे तर प्रत्येकाची आठवण नाही. आणि आमच्या वेळेस आहे ना, अजिबात हे नव्हतं की ऍम्ब्युलन्स वगैरे काहीच नव्हतं. तर एक 10 ते 15 वर्षाच्या काळामध्ये ऍम्ब्युलन्स वगैरे आली, सर्व काही गोष्टी अपडेट झाल्या. हा संपूर्ण हॉल, इकडचा हॉल दाखवला. आणि या पत्र्याच्या मागच्या साईडला आमचे हॉस्टेल होतं. आता पुढच्या साईडला पण झालं. तर आपण आता वरच्या शाळेत जाऊ. इथं हे कर्दळीची झाड आहेत, त्या ठिकाणी पाण्याची टाकी होती आणि आम्ही इथंच खेळायचो. आमचे इटी दांडू म्हणजे ब्रश तोडायचा आणि त्याचे व्हिडिओ म्हणजे इटी दांडू करायचो. आणि चुकून एकदा माझ्याकडून एखादं डोकंच फुटलं आणि तो माझा चुलत भाऊच होता.
याच ठिकाणी पाण्याची टाकी नवीन बांधली. त्याच्या अगोदर पलीकडे पाण्याची टाकी होती आणि ओपन जिम केली आता. हे वॉशरूम आणि त्याच्या शेजारी आमचे वर्ग. हा एकदम लास्टचा आमचा वर्ग होता. खाली आमचं हॉस्टेल वरच्या साईडला आणि समोर आहे स्टेज. इथं स्टेज, त्याच्या शेजारी कोठीगृह, इकडं किचन, या साईडला किचन, इकडं ऑफिस, इकडं पाण्याची टाकी, पाण्याच्या टाकीच्या माग पाण्याचं फिल्टर आणि इकडं मुलींचं वसतिगृह. खाली मुकबधिरांचं आश्रम आणि ओपन जिम. आमच्या टायमिंगला काहीच नव्हतं, ब्लॉकेज वगैरे सगळं हे होते. आता ब्लॉकेज हे सगळे आणलेत. तर मी आता तुम्हाला हॉस्टेल दाखवतो आणि त्याच्यानंतर ऑफिस दाखवतो. इथून वर जायला वर वर्ग आणि पेपर चालू आहेत आमचे वाकडे सर. इथं ह्याच्यात झाडं आम्ही लावलेली होती, काही काही झाडं मोठी झालेत. आणि आमचा ग्राउंड ग्राउंड इथं असायचं. हे ग्राउंड आणि साईबाबांची 35 फुटी मूर्ती. परत हे हॉस्टेल आणि सगळ्यात 8वीला इकडं हॉल नव्हते तेव्हा इथं खाली वर्ग असायचे. आणि या ऑफिसच्या माग आमचं हे चालायचं, काय म्हणतात त्याला. पाऊस लय आहे. आज दिवसभर पाऊस असल्यामुळं लय गोठा झालाय. आणि आज आता आपण हॉलमध्ये आहे. तर आतमध्ये हॉलमधली सूट दाखवतो. हा सगळा पट्टा मोकळा होता पहिला. आम्ही तिकडे पलीकडच्या साईडला जे नारंगी साईडला हे दिसतंय तिथं हे कपडे वगैरे धुवायचो. तर आतमध्ये पाहू हॉस्टेल आहे. तर चला तर पाहू. बेड, हे डबल ह्याचे थराचे बेड आम्ही पहिले लय धिंगाणा घालायचो याच्यावर. इथून पायऱ्या वर चढायला आणि वर एक बेड, खाली एक बेड. तर पीटी, मी तुम्हाला घरी जी दाखवली पीटी, ते पेट्या असायच्या याच्यात. हे मच्छरांसाठी हा फॅन. आणि सगळ्यात महत्वाचं ही बादली, परत हे ताट, हे आमच्या सोबतच असायचं. ही प्रत्येकाला एक ताट द्यायचे आणि ही ताट खूप आठवणीतली ताट आहेत. आणि प्रत्येक जण नाव टाकायचं या ताटांवर. आणि आमच्या वेळेस या साईडला, मागच्या साईडला डोंगर आहे. तर डोंगराच्या साईडला आम्ही आंघोळ वगैरे करायचो. परत पेटी वगैरे दाखवतो तुम्हाला मी. ह्या पेट्या आहेत. आता तुम्हाला सगळी माहिती दाखवतो. आता लॉकर वगैरे आलेत. तर समजा ही पेटी असायची नाही का, पहिलं लॉक बिक सगळे पोरांचे ताट, परत बादली आंघोळीसाठी आणि कपडे बिपडे सगळ्या हाताने आम्ही धुणार, असा सीन असायचा. प्रत्येकाला गादी सेपरेट, रग, चादर, सर्व गोष्टी असायच्या. हा हॉल नंतर बांधला. आणि इकडं आमचा जेवणाचा हॉल, इकडं पलीकडच्या साईडला. आता इथं ग्रंथालय झाले. तेव्हा काहीच नव्हतं, इकडच्या साईडला भोजन कक्ष. आता सगळं चेंज केलं. इकडं किचन, इकडं किचन वगैरे केला.
2 मिनिट. खूप चेंजेस झालाय आता. तिथं सगळं पोहे वगैरे असायचे आणि सुदामाचे पोहे आमचे त्या पोह्याच्यात असायचे. मंगेश मामा आणि या साईडला ऑफिस. या आठवणीतली बेल. पाणी फिल्टर आणि ऑफिस. आतमध्ये नाही जाणार पण बाहेरून दाखवतो. ऑफिस पाणी फिल्टर साठी नवीन मशीन आणि आमच्या वेळेचे फिल्टर होतं. तिथं लय जुन्या आठवणी. तिथे पाण्याची टाकी होती आणि या साईडला आम्ही ग्राउंड खेळायचो पलीकडच्या साईडला. वर्ग. मी डोंगरावरची शूटिंग नंतर दाखवन. तर मित्रांनो आपण थोडक्यात सगळी माहिती घेतली. तुम्हाला दाखवलं हॉस्टेल मुलांचं मुलींचं आणि वर्गात नाही जाता आलं कारण पोरांचे पेपर चालू आहेत. तर बाकीचे व्हिडिओ मी सगळी माहिती दिली आहे तुम्हाला. तर आपले जेवढे माझे विद्यार्थी असतील तेवढ्यांनी नक्की कमेंट करा आणि जे नवीन असतील ते एकदा नक्की शाळेला व्हिजिट करा. आज पावसामुळे जास्त व्हिडिओ नाही काढता आला. पूर्ण भिजलोय मी. तर सगळी माहिती दिली आहे जेवढी देण्याचा प्रयत्न होईल आणि काही नियम व अटी असतात त्याच्यामुळे आपल्याला संपूर्ण माहिती देता नाही आली. तरी पण आपण प्रयत्न केलाय माहिती देण्याचा. ते हॉस्टेल वगैरे सगळं दाखवलं म्हणजे ताट वगैरे म्हणजे आम्ही ए टू झेड सगळं सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा झाला आणि इतरांना पण शेअर करा. जे हॉस्टेलचे माझे मित्र असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल अशी अपेक्षा करतो. आणि आपण शाळेविषयी संपूर्ण व्हिडिओ टाकणार आहे. आता सरांशी बोलणं झालंय की शाळेत जेवढे इव्हेंट वगैरे होतात आणि जे आता आपले छोटे विद्यार्थी म्हणजे जे आता शिकत आहेत त्यांच्यासाठी शिष्यवृत्तीचं पण ते स्कीम चालू करणार आहेत आणि ब्राईट फ्युचर म्हणून अशी एक स्कीम आहे. तर बाबा पण पाहतात आणि त्यांचे ते दुसरे सर आहेत ते पण माहिती सांगणार आहेत. तर तोपर्यंत धन्यवाद. आणि आपल्या शाळेची संपूर्ण माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर येणार आहे थोड्या दिवसात. शाळेवर शॉर्ट फिल्म बरंच काही बनणार आहे. सरांसोबत जास्त मीटिंग म्हणजे जास्त वेळ गेला 1-1.5 तास आणि पाऊस पण होता.
तर मी थोडीफार माहिती दिली आणि थोड्या दिवसात आपण शाळेविषयी एक डॉक्युमेंटरी व्हिडिओ पण बनवणार आहे. तर तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या. पाऊस पाणी चालू आहे. तर थँक